मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे ह्युमन रिप्रोडक्शन चॅप्टरमधलं आर्टिकल आपण बघत आहोत. मला स्लाईड्स थोड्या समोर घ्याव्या लागतील कारण हे आपलं सर्व शिकून झालेलं आहे. आपण मुळामध्ये जे सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स बघितला होता. या सिक्वेन्समध्ये पेन घेतो आहे, स्कॉर्टम पाऊच बघितला, टेस्टिस प्रायमरी सेक्स ऑर्गन बघितला. टेस्टिसच्या नंतर पण या टेस्टिसमध्ये स्पर्म तयार करणारे सेमिनिफेरस ट्युब्यूल्स बघितले आपण. जर हे सेमिनिफेरस ट्युब्यूल असतील तर यांच्यामधले हे जर्म्स लेअर आणि हे सर्टोली सेल हे स्पर्म तयार करतील. आणि यांच्यामध्ये या टेस्टिसमध्ये हे जे कंपार्टमेंट आहेत त्याला आपण लोब्युल्स म्हटलं आणि याच्यामध्ये आहेत सेमिनिफेरस ट्युब्यूल. हे सेमिनिफेरस ट्युब्यूलचं सेक्शन आहे. सेमिनिफेरस ट्युब्यूल्स एकत्र येऊन तयार करतायत ते रेट टेस्टिस. हे रेट टेस्टिस आणि रेट टेस्टिसपासून नंतर एक छोट्याशा ट्यूब निघत आहेत. अशा ट्यूब ज्या टेस्टिसच्या बाहेर पडल्यात, म्हणजे आता आपण जर स्ट्रक्चर बघितलं तर टेस्टिसच्या बाहेर दिसणारं स्ट्रक्चर जे आहे ते या ट्यूब्स आहे. त्या ट्यूबला आपण म्हणायचं वासा इफ्रन्शिया. आणि वासा इफ्रन्शियाच्या पुढे काय असणार आहे? इपिडिडायमिस. तर आपण वासा इफ्रन्शिया आज डिटेल्समध्ये बघूयात. आपण इथपर्यंत आलो होतो, रेट टेस्टिसपर्यंत आलेलो आहोत. तर मी स्लाईड्स थोड्याशा फास्ट घेतो आहे. या ग्लँड्स आहेत, प्रोस्टेट ग्लँड, सेमायनल वेसिकल्स, हे ग्लँड्समध्ये येतात. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जर तुम्हाला 3 भाग करायचे असतील किंवा भाग करायचे असतील तर प्रायमरी सेक्स ऑर्गन पहिल्यांदा स्टडी केला पाहिजे, टेस्टिस. त्यानंतर ॲसेसरीज डक्ट, मग इपिडिडायमिस, वासा इफ्रन्शिया, वासा डिफ्रन्शिया, हे डक्ट्स बघितले पाहिजे. त्यानंतर ग्लँड्समध्ये 3 प्रकारचे ग्लँड्स आहेत. ही आहे सेमायनल वेसिकल्स, ही दिसते ती प्रोस्टेट ग्लँड, आणि त्याच्याखाली एक छोटी पी आकाराची, ठीक आहे, एकदम छोटीशी दिसते ती काउपर्स ग्लँड. या 3 ग्लँड्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. आणि कोपुलेटरी ऑर्गन हा दिसतोय तो पेनिस. या प्रकारे आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम संपवणार आहेत. तर याच्यामध्ये आपण टेस्टिस, त्याची पूर्ण हिस्टॉलॉजी बघितलेली आहे. त्यानंतर आपण टेस्टिसचं फंक्शन बघितलं आहे, स्पर्म तयार करणे आणि हॉर्मोन्स टेस्टोस्टेरॉन तयार करणे. स्कॉर्टमचं काम बघितलं, टेम्परेचर कमी ठेवतं बॉडीपेक्षा 2 ते 2.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा. स्पर्मॅटिक कॉर्डचा MCQ येऊन गेला आहे की त्याच्यामध्ये काय काय इन्वॉल्व असतं. ॲबडॉमेन, हे वरचा ॲबडॉमेन आणि खाली हे स्कॉर्टम किंवा टेस्टिस यांच्यामध्ये हा जो ट्रॅक येतो, या ट्रॅकला आपण इंग्वायनल ट्रॅक असं म्हणतो. इंग्वायनल कॅनाल असं आपण त्याला म्हणत असतो. गुबेर्नाकुलम काहीच नाही आहे. हे स्कॉर्टम आणि टेस्टिस यांच्यामधला हा फायब्रस बँड, हा फायब्रस बँड म्हणजेच गुबेर्नाकुलम आहे. फायब्रस कॉर्ड असते ते. त्यानंतर काही MCQ पण आपण बघितलेले आहेत. हे इंटरनल स्ट्रक्चर टेस्टिसचं बघितलं. जर्म्स लेअर जे आहे ते स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्म तयार करतात. याचं जर आपण सेक्शन घेतलं, असं सेक्शन घेतलं तर तिथे हिस्टॉलॉजीमध्ये आपल्याला क्लिअर कट जर्म लेयर्स आणि सर्टोली सेल दिसत आहेत. सर्टोली सेल मुळामध्ये लेअर दाखवलेत त्यांनी. बाहेरची लेअर टुनिका वॅजिनॅलिस आणि आतली लेअर टुनिका अल्ब्युजिनिया, हे पण आपण बघून झालेलं आहे. त्यानंतर चांगली गोष्ट आहे की या स्लाईडमध्ये तुमचं रिव्हिजन पण होऊन चाललं आहे. सर्व टप्प्याटप्प्याने पूर्ण NCERT प्लस त्याला एक्स्ट्रामध्ये जे एम्स लेवलला MCQ होऊन गेलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला ही पूर्ण दिसते ते इपिडिडायमिस आहे. हिस्टॉलॉजीचे स्ट्रक्चर्समध्ये कंपार्टमेंट आहेत 250, त्याला लोब्युल्स म्हणतो. लोब्युल्समध्ये 1 ते 3 सेमिनिफेरस ट्युब्यूल्स आहेत. सेमिनिफेरस ट्युब्यूलचे हे स्ट्रक्चर्स तुम्ही चांगलं बघून घ्या. हे जे आहेत याच्यामध्ये हे जर्मलेस असतात आणि मोठे जे दिसत आहेत ते सर्टोली सेल, जे काय काम करतील, जे जर्म सेल जे आहेत ते स्पर्म बनवतील आणि स्पर्मला मॅच्युअर करण्याचं काम कोण करतील? सर्टोली सेल करतील. हे प्रायमरी स्पर्मॅटोसाईड वगैरे आपण डिटेल्स स्पर्मॅटोजेनेसिस, स्पर्म तयार होण्याच्या प्रोसेसमध्ये बघूयात. जर्मलेअर म्हणजे मी इतक्या वेळ म्हणतो ते जर्मायनल इपिथिलियम आहे, एक विशिष्ट प्रकारचा इपिथिलियम जो स्पर्म तयार करेल. स्पर्मॅटोजेनेसिस, याच्यामध्ये मिओसिस होणार आहे कारण आपले गॅमेट्स असतात, मेल गॅमेट हॅप्लॉईड असतं, फिमेल गॅमेट हॅप्लॉईड असतं. या 2 हॅप्लॉईडचं कॉम्बिनेशन झाल्यामुळेच आपल्याला डिप्लॉईड झायगोट भेटतो. आणि हॅप्लॉईड व्हावंच लागेल, नाहीतर झायगोट आपला, समजा जर मेल गॅमेट डिप्लॉईड असेल आणि फिमेल गॅमेट पण डिप्लॉईड असेल तर इथे डिप्लॉईड झायगोट तयार होणार नाही. त्याच्यामुळे हे असं होत नाही.
तर इथे हॅप्लॉइड मेल गॅमेट, हॅप्लॉइड फिमेल गॅमेट असं डिप्लॉइड झायगोट तयार होतो. हा इंटरस्टिशियल म्हणजे हा सेमिनिफेरस ट्युब्यूल, हा सेमिनिफेरस ट्युब्यूल, हा मधला स्पेस इंटरस्टिशियल स्पेस. याच्यामध्ये जे सेल असतील ते कोणते सेल असणार आहेत? लीडिंग सेल्स. आणि ते काय सिक्रेट करतात? टेस्टेस्टेरॉन. केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये बघितलं पिट्युटरी ग्लँडमधून जे हॉर्मोन्स निघणार आहे तो हॉर्मोन LH, मेलमध्ये ICSH असतो, तो या इंटरस्टिशियल सेलला स्टिम्युलेट करतो आणि यांच्यामधून टेस्टेस्टेरॉन बाहेर काढतो. ठीक आहे, हे आपण ऑलरेडी बघितलं आहे. थोडं केमिकल कोऑर्डिनेशनवर कंटिन्यू रिव्हिजन ठेवा. वोलाटाईल चॅप्टर आहे, कन्सेप्ट विसरतात, त्याचे पण MCQ सुंदर आहे. टेस्टेस्टेरॉन सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स मेंटेन करतं. त्यानंतर क्रिप्टोक्रिटिझमबद्दल पण आपण माहिती घेतलेली आहे. ओके. टेस्टिक्युलर लोबल 250. चला, आता आपला लेक्चरमध्ये वासा इफ्रेन्शिया आपण स्टार्ट करतो आहे. वासा इफ्रेन्शिया. ठीक आहे, म्हणजे मी आत्ता सांगितलं की टेस्टिसमध्ये हे जे सेमिनिफेरस ट्युब्यूल्स एकत्र येऊन हा जो पार्ट बनला आहे रेड टेस्टिस. पण रेड टेस्टिसनंतर टेस्टिसच्या बाहेर हे जे ट्युब्यूल्स आलेले आहेत जे कोणाला जॉईन करतायत? इपिडिडायमिसला. तर या ट्युब्यूल्सला आपण काय म्हणायचं आहे? वासा इफ्रेन्शिया. हे छोट्या स्मॉल ट्युब्यूल्स आहेत जे कनेक्शन येतं इपिडिडायमिस आणि रेड टेस्टिसमधलं. सेमिनिफेरस ट्युब्यूल ओपन इंटू वासा इफ्रेन्शिया थ्रू रेड टेस्टिस. ठीक आहे, म्हणजे हे टेस्टिसमधले हे जर सेमिनिफेरस ट्युब्यूल्स असतील आणि सेमिनिफेरस ट्युब्यूल्स ओपन कुठे होणार आहेत? वासा इफ्रेन्शिया. तर कोणाच्याद्वारे? रेड टेस्टिस. इथे असतो तो रेड टेस्टिस, म्हणजे सेमिनिफेरस ट्युब्यूल, रेड टेस्टिस आणि नंतर वासा इफ्रेन्शिया. आणि वासा इफ्रेन्शिया कशामध्ये ओपन होतात? हे इपिडिडायमिस. तर हा सिक्वेन्स तुम्हाला आता पाठच झालेला असावा. अ नेटवर्क ऑफ ट्युब्यूल इन द टेस्टिस कॅरिंग स्पर्मॅटोझोआ. नक्कीच हे ॲसेसरीज डक्ट आहेत म्हटल्यावर यांचं मेन आता काम काय आहे? स्पर्म घेऊन जाण्याचं काम आहे. इथे स्पर्म तयार झालेत सेमिनिफेरस ट्युब्यूल, आता हे घेऊन जाण्याचं काम पुढच्या डक्ट करतात, म्हणून आपण यांना ॲसेसरीज डक्ट म्हणतो. ठीक आहे, स्पर्मॅटोझोआ म्हणजे स्पर्मला अनदर नेम आहे. ओके, हे एंटेरियर साईड. आता इपिडिडायमिसवर आलेलो आहोत. एंटेरियर साईडनी इपिडिडायमिस नसतं, पोस्टेरियर साईडनी आहे. ठीक आहे, हे दिसतं तुम्हाला ते पोस्टेरियर साईड, एंटेरियर साईडनी नाही दिसणार, हे पोस्टेरियर साईडनी इपिडिडायमिस तुम्हाला दिसेल. वासा इफ्रेन्शिया लिव्ह द टेस्टिस. टेस्टिसला आता पुढे जाणारी जी गोष्ट आहे ती वासा इफ्रेन्शिया. आणि ओपन कुठे होतं? टाईटली कॉईल ट्यूब, त्याला आपण काय म्हणूयात? इपिडिडायमिस. इपिडिडायमिस इज लोकेटेड अलॉंग द पोस्टेरियर सरफेस. एंटेरियर, समोरून नाही दिसणार तो. आताच मी पोझिशन सांगितली, हे इपिडिडायमिस आहे. याचे 3 पार्ट होतात. इट प्रोव्हाइड स्टोरेज स्पेस फॉर द स्पर्म्स अँड गिव्ह द स्पर्म टाईम टू मॅच्युअर. 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक तर स्टोरेज पण करतं. तयार कुठे होतं? सेमिनिफेरस ट्युब्यूल. स्टोर कुठे होतात? इपिडिडायमिस. एक तर स्टोरेजचं पण काम आहे आणि दुसरं म्हणजे मॅच्युरिटी. जे तयार झालेले स्पर्म आहेत इथेच नुसते स्टोर राहत नाहीत, तर त्यांना मॅच्युअर पण करत राहतात. तर बरेच वेळेस स्पर्म रिलेटेड क्वेश्चन आल्यावर मोस्ट ऑफ आपण कुठे जातो? सेमिनिफेरस ट्युब्यूल. पण या स्पर्मचं मॅच्युअर करण्याचं काम आणि स्टोअर करण्याचं काम ॲक्च्युली कोणामध्ये येतं? इपिडिडायमिस. ठीक आहे, हा MCQ आता नेट सेटला पण येऊन गेलेला आहे. तर बघा किती आपले कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. स्पर्म रिलेटेड बरेच जण कन्फ्यूज होतात की सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये स्टोअर होत असेल, पण नाही, ते तयार होतं, पण स्टोअर कुठे होतं? इपिडिडायमिस. हा पण एकदम स्टार करून ठेवा MCQ. याचे 3 पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे हेड. ठीक आहे, पहिला पार्ट कोणता येतो? हेड. हेड त्यालाच काय म्हणायचं? कॅपूट. कोणाला काय नाव दिले ते बघा. ठीक आहे, पहिला पार्ट हा एवाला पार्ट जो आहे तो इथून ते इथपर्यंत कॅपूट. आता मला सांगा, या कॅपूटमध्ये नेमकं कोण ओपन होत असेल? तर डेफिनेटली वासा इफ्रेन्शिया. ठीक आहे, सेमिनिफेरस ट्युब्यूल, रेड टेस्टिस, वासा इफ्रेन्शिया आणि वासा इफ्रेन्शिया बरोबर हेड पार्टमध्ये ओपन होत आहेत. म्हणजे इथे तयार झालेले स्पर्म रेड टेस्टिसद्वारे वासा इफ्रेन्शिया आणि वासा इफ्रेन्शियाकडून कुठे जाणार आहेत? हेड पार्टकडे. हेडच्या नंतर बी जे नाव दिलं आहे तो आहे बॉडी पार्ट, त्याला आपण कॉर्पस असं म्हणूयात. हा वाला पार्ट बी. आणि सी वाला पार्ट जो आहे तो आहे कॉडा. कोणता? कॉडा, टेलवाला पार्ट. ठीक आहे, पहिला कॅपूट आहे. कॅपूट म्हणजे शेपूट. शेपूट म्हणजे एंडला नाही आहे, कॅपूट उलटा आहे, कॅपूट पहिल्यांदा आहे. कॅपूट, कॉर्पस, कॉडा असे 3 पार्ट. हेडवाला पार्ट म्हणजे कॅपूट आहे.
तर 3 रिजन डिफरेंशिएटेड इंटू 3 रिजन, हेड, बॉडी, टेल. हेड पार्ट कॅपूट, बॉडी पार्ट कॉर्पस आणि टेल पार्ट कॉडा. ठीक आहे, आपण स्पायनल कॉर्डमध्ये पण बघितलं होतं एकदम लास्टवाला पार्ट. इथे आपण बघितलं होतं कॉडा इक्विना. कॉडा कुठेही शब्द आला की एकदम टेल पार्ट असतो, हे पण चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. कॅपूट हेडवाला पार्ट. त्यानंतर इपिडिडायमिस. द कॅपूट इपिडायमिस रिसिव्ह स्पर्मॅटोझोआ वाया द वासा इफ्रेन्शिया. हे जो कॅपूटमध्ये स्पर्मॅटोझोआ रिसीव्ह करणार कोणाच्याद्वारे, आता सांगितलं आहे वासा इफ्रेन्शियाच्याद्वारे. ओके. मास ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू ॲट द बॅक ऑफ द टेस्टिस दॅट इन्क्लोज द रेड टेस्टिस. ते रेड टेस्टिसला नंतर वासा इफ्रेन्शिया आणि नंतर कोणता पार्ट, इपिडिडायमिस. वासा डिफ्रेन्शिया. ठीक आहे, खूप लाँग ट्यूब आहे, एकदम लाँग आहे, मस्क्युलर ट्यूब आहे. ॲबडॉमेनकडे जातं युरिनरी ब्लॅडरकडून, नंतर मग युरेथ्राला जॉईन होतं. ठीक आहे, आता ही लाँग ट्यूब जी दिसते तुम्हाला ती काय आहे, वासा डिफ्रेन्शिया. ठीक आहे, तिकडून निघणार आहे कॉडापासून. इट इज लाईन बाय सुडो स्टॅटिफाईड कॉलमनार. स्टार करून घ्या नोट्समध्ये, कोणता कॉलमनार एपिथिलियम आहे तर याच्यामध्ये सुडो स्टॅटिफाईड आणि लॅमिना प्रोप्रिया. तुम्ही डायजेशन्समध्ये 4 लेयर्स बघितले, त्याच्यामध्ये सेरोसा, मस्क्युलॅरिस, सबम्युकोसा आणि म्युकोसा. तर म्युकोसाची लेअर जी असते त्यातली एक लेअर असते ती म्हणजे लॅमिना प्रोप्रिया. तर कशाने बनलेली आहे, लॅमिना प्रोप्रिया. ठीक आहे. त्यानंतर ॲरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू आपल्याला बघायला भेटतात त्यांच्यामध्ये, कशामध्ये, वासा डिफ्रेन्शिया. तर हे पॉईंट्स तुम्ही लिहून नोट्समध्ये घेऊन ते कंटिन्यू वाचत चला, कशाने बनलेली आहे. त्याला काही विशेष शिकवण्यासारखं नाही आहे, फक्त ते कंटेंट आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला लक्षात ठेवावंच लागणार आहे. इट पासेस थ्रू द इंग्वायनल कॅनल. नक्कीच इंग्वायनल कॅनलकडून ॲबडॉमेनकडे जाणार, इन टू द ॲबडॉमेन, वर चालली आता, अँड लूप्स ओव्हर द युरिनरी ब्लॅडर. ब्लॅडरपर्यंत गेले. ॲक्च्युली ब्लॅडरच्या पण थोडीशी वर आलेली असते, ते युरेटरला अशी गुंडाळलेली आहे. इट रिसीव्ह डक फ्रॉम सेमायनल व्हेसिकल्स. मी ऑलरेडी सांगितलं आहे, समजा इकडून काय आलेली आहे, वासा डिफ्रेन्शिया, इकडून सेमायनल डक्ट आणि दोघांची मिळून तयार होते इजॅक्युलेटरी डक्ट, आणि इजॅक्युलेटरी डक्ट कशामध्ये ओपन होणार, युरेथ्रा. ठीक आहे, तर हा ट्रॅक चांगला लक्षात राहू द्या. इजॅक्युलेटरी डक्ट हे जवळपास फक्त 2 सेंटीमीटरपर्यंतच असते. इजॅक्युलेटरी डक्ट वासा डिफ्रेन्शियाला नंतर पुढे सेमायनल डक्ट काय करणार आहे, कंटिन्यू करणार आहे. इजॅक्युलेटरी डक्ट मी आता सांगितलं, हे वासा डिफ्रेन्शिया आहेत, नंतर इकडून आलेला सेमायनल डक्ट आहेत आणि ते कशामध्ये ओपन व्हायला लागल्यात, युरेथ्रा. आणि हे ग्लँड आहे ती प्रोस्टेट ग्लँड. या डायग्राम्सवरून तुमच्या खूप साऱ्या कन्सेप्ट क्लिअर होत असतील. आणि एकदम ही इजॅक्युलेटरी डक्ट इथली जी दिसते तुम्हाला फक्त 2 सेंटीमीटरपर्यंत दिसते, पण ओपन कशामध्ये होणार आहे, युरेथ्रामध्ये. मेन काम, कॅरी स्पर्म फ्रॉम वासा डिफ्रेन्शिया अँड फ्लूइड फ्रॉम सेमायनल व्हेसिकल इनटू युरेथ्रा. त्या ग्लँड जे आहेत ते फ्लूइड तयार करणार. हे जर आता सेमायनल व्हेसिकल असेल आणि याची डक्ट निघत असेल तर याच्यामध्ये सेमायनल फ्लूइड घेऊन येणार आहे. ठीक आहे, आता यांचे प्रत्येक कामं आपल्याला नंतर बघायचे आहेत, पण इथे मिक्स होताना इथे इजॅक्युलेटरी डक्ट हे म्हणजे वरून आलेले स्पर्म पण घेऊन येणार आणि सेमायनल फ्लूइड पण कलेक्ट करून इजॅक्युलेटरी डक्ट कुठे टाकणार, युरेथ्रामध्ये टाकणार. ठीक आहे. त्यानंतर पॅसेज ऑफ स्पर्मॅटोझोआ. स्पर्मॅटोझोआचा पॅसेज कसा आहे ते आपण बघूयात. सगळ्यात अगोदर सेमिनिफेरस ट्युब्यूल हेच तर स्पॉट आहे ज्या ठिकाणी स्पर्म तयार होतील. सेमिनिफेरस ट्युब्यूल नंतर पुढे काय, हे ट्रॅक जर तुम्ही एकदा लक्षात घेतला आणि तो डोळे बंद करून जर तुम्हाला परफेक्टली सांगता आला, म्हणता आला, 10 वेळी जरी म्हणू शकलात तरी तो आर्टिकल आत्तापर्यंत तुमचं परफेक्ट झालेलं आहे. सेमिनिफेरस ट्युब्यूल नंतर रेट टेस्टिस नंतर पुढचे आठवले पाहिजे, वासा इफ्रेन्शिया नंतर कुठे ओपन होतं, आत्ताच बघितलं 3 पार्ट कोणाचे, इपिडिडायमिस नंतर पुढे कशामध्ये ओपन होतं, वासा डिफ्रेन्शिया नंतर कशामध्ये ओपन होतं, तिकडून येते सेमायनल डक्ट आणि एकत्र येऊन बनते इजॅक्युलेटरी डक्ट कशामध्ये ओपन होते, युरेथ्रा. कशामध्ये ओपन होणार आहे, युरेथ्रामध्ये ओपन होणार आहे. आणि युरेथ्रा नंतर तिथून ओपनिंग जी असते त्याला युरेथ्री मिएटस असं आपण म्हणतो. अँड वजायना ऑफ द फिमेल, म्हणजे युरेथ्रामधून जे आता स्पर्म शेवटी इनसेमायनेशन एक प्रोसेस बघितली आपण, ती कुठे जाणार, फिमेलच्या वजायनामध्ये जाणार आहे. ठीक आहे, त्यालाच आपण इनसेमायनेशन ही प्रोसेस म्हणतो. पण मेलचं जर आपण बघितलं तर ते युरेथ्रापर्यंतच येते. ठीक आहे. त्यानंतर इपिडिडायमिस लोकेटेड ऑन, माहिती आहे आत्ताच झालं आहे, एंटेरियर का पोस्टेरियर सांगितलं होतं, नक्कीच काय सांगितलं आहे बोला, डेफिनेटली पोस्टेरियर. ओके, थँक्यू.